केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सियाच्या आई आणि वडिलांची 12 तास चौकशी झाली। सियावर लग्नासाठी दबाव होता का या संदर्भातले प्रश्न विचारले असता सियावर लग्नासाठी दबाव नव्हता अशी माहिती समोर आलेली आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आज पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तर सियाला ताब्यात घेतलेला आहे आणि तिची चौकशी केली जाते। तर दुसरीकडे तिच्या भावाची सुद्धा 10 तास चौकशी झाली आणि त्यानंतर तिच्या आई वडिलांची सुद्धा जवळपास 12 तास चौकशी झाल्याची माहिती समोर येते। सियावर लग्नासाठी दबाव नव्हता असं यातून समोर आल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे आणि त्यामुळे या चौकशीतून काय माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर सियावर लग्नासाठी दबाव नव्हता अशी माहिती समोर आलेली आहे। दरम्यान सियाकडून जी उत्तरं दिली जात आहेत त्यामध्ये विसंगती आढळून येते। ज्या पद्धतीनं केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून देऊन त्याची हत्या करण्यात आली त्या संदर्भात आता सखोल चौकशी केली जाते। केतन अग्रवालचे वडील सुद्धा विशाल अग्रवाल हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले होते आणि या संदर्भात आम्हाला न्याय मिळवून द्या अशी त्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे सियाच्या आई वडिलांची सुद्धा 12 तास या संदर्भात चौकशी झालेली आहे। त्यामुळे आता विविध चौकशीमार्फत आता काय नेमकं हाती लागतंय पोलिसांच्या हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडे। चैत्राली, आई वडिलांची सियाच्या चौकशी झाली 12 तास, काय नेमके या चौकशीतून निष्पन्न झाले, काही समोर आले का? केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता मोठा वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। तर यामध्ये सियाचा भाऊ आणि तिचे आई वडील यांची देखील कसून चौकशी करण्यात आलेली आहे। सियाच्या भावाची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली, तर काल सियाच्या आई वडिलांची तब्बल 11 तास पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आलेली आहे। यामध्ये सियानी या लग्नाला नकार दिला होता का, त्याचप्रमाणे सियानी चेतन आणि सिया यांच्यातील रिलेशनशिप बाबत काही सांगितलं होतं का, याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आलेली होती। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन या दोघांची ही मैत्री होती आणि या दोघांची मैत्री असताना याबाबत या दोघांना किंवा कुटुंबियांना काही याबाबत माहिती होती का, याबाबत जी आहे ती पोलिसांनी आता कसून चौकशी सियाच्या आई वडिलांकडे केलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे। सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का, याबाबत देखील सियानी घरी कधी काही याबाबत सांगितलं होतं का, याची विचारणा देखील पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। मात्र लोहगडावरती ते 3 वेळा गेले होते आणि त्यावेळी देखील सियाने घरच्यांना याबाबत काही कल्पना दिली होती का, याची देखील चौकशी पोलिसांकडून सियाच्या आई वडिलांकडे करण्यात आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण हत्येचा कट रचला गेला होता याची कल्पना सियाच्या आई वडिलांना होती का, अशी देखील चौकशी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत सियाच्या आई वडिलांनी जी उत्तरे दिलेली आहेत त्याबाबत मोठा उलगडा होण्याची शक्यता देखील पोलिसांकडून जी आहे ती वर्तवली जात आहे। अगदी त्यामुळे चौकशी अंती काय नेमकं पोलिसांच्या हाती लागतं, काय सत्य समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।